हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण सबस्ट्रॅक्शन अप टू 5 डिजिट नंबर विथ बॉरोइंग हा लेसन स्टार्ट केलेला. त्याच्यातील 10.1 आणि 10.2 एक्झरसाइज आपण पूर्ण सॉल्व्ह केलेली आहे आणि 10.3 मधील आपण 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केली. आज आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, महेश बॉट अ लॅपटॉप कॉस्टिंग ₹32,348 and a mobile costing ₹15,799. The electronic dealers gave him some discount. Thereby, Mahesh paid ₹43,300 for the two items. What discount was given by the dealer? आपल्याला इथे काय काढायचं तर डिस्काउंट किती दिलेला आहे तो काढायचा आहे. पहिले मी या ठिकाणी लिहिते लॅपटॉप कॉस्टिंग. बघा, लॅपटॉपची कॉस्टिंग काय आहे तर ₹32,348 लॅपटॉप ची कॉस्टिंग झाली. त्याच्यानंतर मोबाईल कॉस्टिंग पूर्ण इक्वेशन इथे लिहिणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. मोबाईल कॉस्टिंग 15,799. पुढे महेश टोटल पेड किती केले आहेत? टोटल पेड ₹43,300. टोटल पेड ₹43,300. आपल्याला काढायचं आहे काय तर डिस्काउंट. डीलरने डिस्काउंट किती दिलेला आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. मग लॅपटॉपची कॉस्टिंग किती आहे तर 32,348. मोबाईल कॉस्टिंग आहे 15,799. टोटल पेड रुपीज किती गेलेले आहे तर 43,300. आपल्याला काढायचं काय तर डिस्काउंट काढायचं आहे. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला लॅपटॉप कॉस्टिंग आणि मोबाईल कॉस्टिंग या दोघांचं इथे ॲडिशन करावं लागेल. 32,348 प्लस 15,799. 8 + 9 17 14 11 8 4 48,147. तर या दोघांची मिळून टोटल किती झाली तर 48,147. टोटल पेड किती केलेले आहे तर 43,300 इथे काय झालेले आहे तर टोटल काय केलेले आहे तर पेड केलेले आहे. मग आपण आता त्याला डिस्काउंट किती दिला आहे तो बघू. 48,147 मायनस 43,300 7 4 8 7 9 3 4 आणि 0. डिस्काउंट किती दिलेला आहे तर बघा एकदा आपण 4,847. पहिलं काय केलं आहे या ठिकाणी कशा प्रकारे आपण ऑपरेशन केलं ते बघू. लॅपटॉप कॉस्टिंग आहे 32,348. मोबाईल कॉस्टिंग आहे 15,799. या दोघांचं आपण काय केलं तर ॲडिशन केलं, टोटल केले. टोटल आन्सर किती आलं या दोघांचं मिळून तर 48,147. पण टोटल पेड त्यांनी किती केले आहे तर 43,300. म्हणजे उरलेले जे काय आहे ते एवढं त्यांना काय दिलं ह्या दोन वस्तूंवर डिस्काउंट दिलेला आहे. हे आपला डिस्काउंट किती आला ₹4,847 हा आपला डिस्काउंट आला. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तुमचा इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कधी पण म्हणजे काय एक्झाम्पल असेल ते व्यवस्थित रीड करायचं आणि नंतर ते सॉल्व्ह करायचं. नाहीतर जरा जरी काय याच्यात तुमचं चुकलं तरी आन्सर पूर्णपणे चुकू शकतं. मोबाईल कॉस्टिंग त्याच्यानंतर लॅपटॉप कॉस्टिंग या दोघांचं आपण इथे काय केलं ॲडिशन केलं आणि नंतर काय केलं तर टोटल पेड किती केलेले तर 43,300. मग या दोघांच्या टोटलमधून हा नंबर मायनस केला म्हणजे आपल्याला डिस्काउंट या ठिकाणी मिळालं. अशा प्रकारे आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आपण 7 नंबरचं एक्झाम्पल आता सॉल्व्ह करू. The population of village is 19,567. Population इथे आहे 19,567. This include
8507 मेन किती आहेत तर 8507 मेन आहेत आणि वुमेन किती आहेत तर 6722 वुमेन आहे. बघा टोटल पॉप्युलेशन 19,567 आहे. मेन आहेत 8,507, वुमेन आहेत 6,722. आता तुम्हाला काढायचं काय अँड द रिमेनिंग आर चिल्ड्रन. उरलेली काय आहेत तर चिल्ड्रन आहे. म्हणजे चिल्ड्रन किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. द पॉप्युलेशन ऑफ विलेज इज 19,567. These include 8,507 men and 8,722 women. The remaining are children. What is the number of children? आपल्याला चिल्ड्रन किती आहे ते काढायचं आहे. आता पहिला आपण काय करू तर मेन आणि वुमेन या दोघांचं काय करू टोटल करू. इथे मेन आणि वुमेन किती आहेत ते बघू. 9 2 12 15,229 काय आहेत तर टोटल मेन आणि वुमेन आहे. आपल्याला इथे चिल्ड्रन किती आहेत ते काढायचं आहे. टोटल पॉप्युलेशन तुम्हाला या ठिकाणी काय दिलेले आहे बघा. टोटल पॉप्युलेशन किती आहे तर 19,567 मायनस जी तुमची मेन आणि वुमेन ची टोटल आली त्यातून मायनस करायची. आन्सर किती आलं 4,338. पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. बुकमध्ये चेक करू शकता तुम्ही आन्सर. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. मी काय केलं या ठिकाणी मेन आणि वुमेन याचं आपण पहिलं काय केलं ते टोटल करून घेतली आणि नंतर टोटल पॉप्युलेशन किती आहे तर 19,567. त्यातून या दोघांची जी टोटल आली ती आपण काय केली मायनस केली. म्हणजे त्यातून आपल्याला काय भेटलं तर चिल्ड्रन किती आहेत ते भेटले. 4,338 काय आहे तर चिल्ड्रन आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी नीट जर रीड केलं तर तुम्ही पटकन ते सॉल्व करू शकता. मेन आणि वुमेनचं आपण पहिले ॲडिशन केलं त्याच्यातून नंतर काय केलं जे आन्सर आलं ते टोटल पॉप्युलेशनमधून काय केलं मायनस केलं आणि आपल्याला काय भेटलं इथे तर चिल्ड्रन किती आहेत 4,338. आपण 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. प्रत्येक एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे तुम्हाला दिलेला आहे. श्रुती बॉट नोटबुक वर्थ ₹538. नोटबुक इथे नोटबुक किती रुपीची आहे तर 538 ची नोटबुक आहे. त्याच्यानंतर पेंटिंग मटेरियल वर्थ ₹445. पेंटिंग मटेरियल ₹445. पुढे लिहिले आहे रायटिंग मटेरियल किती रुपीजचा आहे. रायटिंग मटेरियल वर्थ ₹120. सगळी कॉस्ट आपण पहिली लिहून घेऊ. फ्रॉम अ स्टेशनरी शॉप सी गेव द शॉपकीपर 2 notes of ₹500. आता श्रुती किती रुपीज देते तर शॉपकीपरला 2 notes of ₹500. मी पूर्ण या ठिकाणी लिहत नाही. 1 note of ₹200. 1 note of ₹200 ते आपण नंतर सॉल्व करू. पहिला आपण बघू नोटबुक किती. बघा पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. श्रुती बॉट नोटबुक वर्थ ₹538. 538चे काही नोटबुक्स आहे इथे. पुढे पेंटिंग मटेरियल वर्थ ₹445. पेंटिंग मटेरियल कितीचं आहे तर 445चं. पुढे रायटिंग मटेरियल वर्थ ₹120. रायटिंग मटेरियल कितीचं आहे तर ₹120. फ्रॉम स्टेशनरी शॉप सी गेव द शॉपकीपर ती किती रुपीज देते शॉपकीपरला तर 2 notes of ₹500. बघा 2 notes of ₹500 and 1 note of ₹200. हाऊ मच रुपीज विल द शॉपकीपर गिव हर बॅक.
तर शॉपकीपरने तिला किती रुपये रिटर्न दिले असेल, बॅक म्हणजे परत दिले असतील ते आपल्याला काढायचं. तर 2 notes of 500 म्हणजे किती झालं, तर इथे 1000 आणि 1 note कितीचे आहे 200ची. म्हणजे हे टोटल जर केलं तर टोटल तिने किती दिले आहे 1200 शॉपकीपरला दिले. पण पहिला आपल्याला काय करावं लागेल, तर याचं पहिले ॲडिशन करावं लागेल. नोटबुक कितीचे आहेत, तर 538. त्याच्यानंतर पेंटिंग मटेरियल आहे 445 आणि पुढे काय रायटिंग मटेरियल 120. आता याचं सगळ्याचं आपण काय करून घेऊ, पहिलं ॲडिशन करून घेऊ. नंबर एकदा चेक करून घेते. 538. त्याच्यानंतर पेंटिंग मटेरियल आहे 445 आणि रायटिंग मटेरियल आहे 120. 4 + 3 7, 7 + 2 9, 9 + 1 10. इथे 5 + 4 9 1 10 बघा 1 5 + 4 9 + 1 10 + 1 11 1,103 इथे आन्सर येत आहे. 8 + 5 13. 13चा आपण पुन्हा एकदा चेक करू इकडे कॅरीवरला. तर 4 + 3 7 + 2 9 + 1 10. 10चा एक इकडे घेतला. 5 + 4 9 + 1 10 10 + 1 11. आणि या तिघांची टोटल किती झाली, तर 1133. आणि तिने दुकानदाराला किती दिले शॉपकीपरला, तर 1200 रुपीज दिले. मग काय करायचं, तर हे जे टोटल आले या ठिकाणी ते याच्यातून मायनस करायचं. बघा पहिलं काय केलं आपण, या तिघांचं ॲडिशन करून घेतलं. त्यानंतर तिने दुकानदाराने जे दिले 2 notes of ₹500 म्हणजे 1000, 1 note of 200 म्हणजे 200. या दोघांचं काय केलं आपण इथे ॲडिशन केलं. हे तुम्ही ओरली पण करू शकता. तर तुम्हाला माहिती आहे की 2 notes of ₹500 म्हणजे किती झालं, तर 1000 आणि एक 200ची नोट आहे. दोघांचं मिळून किती झालं ॲडिशन, तर 1200. मग 1200 मधून आपण जे हे टोटल इथे केलं आहे तिघांचं मिळून ते मायनस करू. 10 मधून 3 7 इथे 9 0 0. आन्सर काय आहे 97. म्हणजेच हाऊ मच रुपीज विल द शॉपकीपर गिव्ह हर बॅग. शॉपकीपरने तिला किती रुपीज बॅग दिले आहे, तर 97 रुपीज. पर्याय क्रमांक तुमचा 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आन्सर किती आहे ₹97. पुन्हा एकदा बघा नोटबुकचे आपण 538, पेंटिंग मटेरियल 445, रायटिंग मटेरियल 120. या तिघांचं मिळून आपण काय केलं इथे ॲडिशन केलं. त्याचा आन्सर आला 1103. आणि तिने पैसे किती दिले आहेत दुकानदाराला, तर 1200. 1200 मधून आपण जी ही टोटल आली ती काय केली मायनस केली. मायनस केल्यावर आपला आन्सर किती आला, तर 97. म्हणजे एवढे दुकानदाराने तिला काय दिले, तर एवढ्या वस्तू घेतल्यावर एवढे 97 रुपीज दुकानदाराने तिला मागे दिले. अशा प्रकारे आपली 8 एक्झाम्पल झाली सॉल्व करून. आता 9 नंबरचे एक्झाम्पल बघू. Women's self-help group from villages वडगाव, मोरगाव अँड पलसुंदे मेड डिपॉझिट ॲज फॉलोइंग. आता तुम्हाला इथे डिपॉझिट प्रत्येक सिटीने किती केलेलं आहे ते इथे दिलेलं आहे. सॉरी विलेजेस आहे ते वडगाव मी पहिले इथे नंबर लिहिते. वडगावचं किती दिले ₹27,300. पुढे कोण आहे मोरगाव ₹25,300. पलसुंदे पलसुंदेचं किती आहे 17,900. पुन्हा एकदा आपण चेक करू. वडगाव 27,300, मोरगाव ₹25,300 आणि पलसुंदे आहे ₹17,900. हाऊ मच मोर इज द डिपॉझिट बाय मोरगाव अँड पलसुंदे दॅन दॅट ऑफ वडगाव. आता मोरगाव अँड पलसुंदेने काय विचारलेलं आता तुम्हाला येते बघा पुन्हा एकदा. हाऊ मच मोर इज द डिपॉझिट
बाय मोरगाव अँड पळसुंडे दॅन दॅट ऑफ वडगाव. वडगावपेक्षा मोरगाव आणि पळसुंडेने जास्त किती डिपॉझिट केलेलं आहे ते तुम्हाला इथे काढायचं आहे. मग तुम्हाला पहिले इथे काय करावं लागेल तर मोरगाव आणि पळसुंडेचं पहिले टोटल करून घ्यावी लागेल. इथे बघा मोरगाव आणि पळसुंडे आपण ॲडिशन करू. इथे त्या दोघांचं पहिले ॲडिशन करून घ्यायचं. 0 0 12 43,000 इथे बघा 43,200. पुन्हा एकदा नंबर चेक करून घेते. मोरगाव 25,300 आणि पळसुंडे आहे 17,900. इथे ॲडिशन बघा 0 0 3 + 9 12 + 1 7 + 5 12 + 1 13 2 + 1 3 + 1 4. या दोघांचं टोटल आपल्याला किती भेटलं इथे 43. म्हणजे ह्यानी टोटल किती डिपॉझिट केले आहे 43,200. मग आपल्याला काढायचं काय तर हाऊ मच मोर इज द डिपॉझिट बाय मोरगाव अँड पळसुंडे दॅन दॅट ऑफ वडगाव. वडगावपेक्षा आणि किती जास्त केलं डिपॉझिट ते काढायचं. वडगावचं इथे किती दिलेलं आहे 27,300. आपली टोटल किती आली आहे 43,200 या दोघांची मिळून. त्याच्यातून हे वडगावचे जे डिपॉझिट केलेले हे आहेत रक्कम ती आपण मायनस करायची. 0 0 12 मधून 3 9 इथे हाय इथे 1. म्हणजेच किती आन्सर आला आपलं 15,900 रुपीज. 15,900. बघा पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे या दोघांचे कितीने जास्त आहेत वडगावपेक्षा तर ₹15,900ने काय डिपॉझिट केलेली जी काय अमाऊंट आहे ती जास्त आहे. बघा आपण याच्यासाठी पहिलं काय केलं तर मोरगाव आणि पळसुंडेचं काय केलं इथे अमाऊंट जी होती त्याची टोटल केली आणि नंतर वडगावची किती आहे तर 27,300. मग आपण ह्या दोघांच्या टोटलमधून 27,300 काय केले 27,300 मायनस केले. आन्सर आपलं काय आलं तर 15,900. हे पर्याय क्रमांक म्हणजे हे एवढ्या काय तर या दोघांच्या यांच्यापेक्षा जास्त आहे. डिपॉझिट केलेली जी अमाऊंट आहे ती एवढ्याने काय जास्त आहे. म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक इथे 2 बरोबर आहे. आन्सर आपल्याला आलं ₹15,900. पुढे बघू 10 नंबरचा क्वेश्चन. The population of village A is 15,000 less than that of village B. The population of village C is 8,375 more than that of village B. If the population of village C is 87,390, what is the population of village A and B? आता तुम्हाला इथे कशाची पॉप्युलेशन काढायची आहे पॉप्युलेशन ऑफ विलेज ए अँड बी ची आपल्याला पॉप्युलेशन इथे काढायची. मग सांगितलेलं काय तर पॉप्युलेशन ऑफ विलेज ए इज 15,000 लेस दॅन दॅट ऑफ विलेज बी. द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट ऑफ विलेज बी. इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज इज सी इज 87,390. सी ची तुम्हाला पॉप्युलेशन दिलेली आहे बघा किती दिलेली आहे 87,390. आणि आपल्याला कशाची पॉप्युलेशन काढायची आहे तर विलेज ए अँड बी ची पॉप्युलेशन आपल्याला काढायची आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे सी ची फक्त त्यांनी इथे दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नीट रीड करायचा. द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट विलेज बी. बी पेक्षा सी ची पॉप्युलेशन कितीने जास्त आहे तर 8,375. मग या सी मधून जी आपल्याला इथे जास्त दिली ती मायनस करायची 8,375 इथून मायनस करायची. क्वेश्चन नीट रीड केल्याशिवाय कधी कधी आपल्याला हे समजत नाही. त्याच्यामुळे जे काय दिलेलं असेल जे काय एक्झाम्पल दिलेलं असेल ते नीट रीड करायचं. पहिलं 87,390 मधून आपण 8,375 मायनस करू म्हणजे तुम्हाला कशाची पॉप्युलेशन भेटणार तर बी ची पॉप्युलेशन भेटणार इथे. हाय बघा हे आता मायनस तुम्ही स्वतः सॉल्व करायचं इथे.
त्या ठिकाणी 8 मधून 7 गेले, 1 राहिला. त्याच्यानंतर पुढे इथे सॉरी आपण काय इथे बॉरोइंग केलं आहे, त्याच्यामुळे इथे 3 - 3 0, 17 मधून 8 गेले, 9 आणि इथे 7. बघा पुन्हा एकदा 10 मधून 5, 8 मधून 7, 1, 3 मधून 3 0, 17 मधून 8, 9 आणि इथे 8 इकडे आपण 1 कॅरी बॉरोइंग केलं, त्याच्यामुळे इथे काय राहणार तर 7. मग हे आपल्याला कशाची पॉप्युलेशन भेटली तर बीची पॉप्युलेशन काय भेटली 79,015. काय केलं आपण पहिलं सीची आपल्याला फक्त दिलेली आहे आणि त्यांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे The population of village C is 8,375 more than that of village B. B पेक्षा 8,375 ने काय C ची पॉप्युलेशन जास्त आहे. मग आपण काय केलं तर C च्या पॉप्युलेशनमधून जी इथे जास्त दिली ती मायनस केली, त्याच्यामुळे आपल्याला B ची पॉप्युलेशन भेटली इथे. आता काय सांगितलं आहे पुढे द पॉप्युलेशन ऑफ विलेज A इज 15,000 लेस दॅन दॅट ऑफ विलेज बी. बी पेक्षा ए ची पॉप्युलेशन 15,000 ने कमी आहे. मग बी ची पॉप्युलेशन किती भेटली आपल्याला 79,015. त्याच्यापेक्षा कितीने कमी आहे सांगता येते ए ची पॉप्युलेशन 15,000 ने. मग आपल्याला आता ए ची पॉप्युलेशन भेटेल इथे 51046. ही झाली ए ची पॉप्युलेशन. ए ची किती भेटली आपल्याला 64,015. पुन्हा एकदा चेक करा 51057 - 1 6 म्हणजे 64,015. आता विलेज ए ची पॉप्युलेशन किती आहे 64,015 आणि बी ची आहे 79,015. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 1 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 ए ची पॉप्युलेशन किती भेटली 64,015 आणि बी ची आहे 79,015. आपण हे एक्झाम्पल नीट समजून घ्या. इथे फक्त तुम्हाला सी ची दिलेली होती इथे पॉप्युलेशन आणि काय सांगितलेलं होतं तर पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट ऑफ विलेज बी. मग आपण काय केलं तर सी मधून जी मोर दॅन दिलेली होती ती आपण मायनस केली. इथे आपल्याला काय भेटले तर इथे बघा बी ची पॉप्युलेशन भेटली. नंतर काय केलं तर बी पेक्षा 15,000 ने ए ची पॉप्युलेशन लेस आहे म्हणजे कमी आहे. मग बी मधून काय केलं जे लेस सांगितले ती मायनस केली. मग त्यातून आपल्याला काय भेटलं इथे ए ची पॉप्युलेशन भेटली. म्हणजे ए ची पॉप्युलेशन किती भेटली 64,015 आणि बी ची पॉप्युलेशन भेटली 79,015. हे पर्याय क्रमांक 1 तुमचा इथे बरोबर आहे. अशा प्रकारे आपली एक्झरसाइज 10.3 या ठिकाणी सॉल्व्ह करून झालेली आहे. बाकी जे पुढचा जो लेसन आहे ते आपण नेक्स्ट भागात स्टार्ट करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.